सर्वेश कांबळे, सर्वेश कांबळे आपण कुठे असाल कृपया स्टेजकडे या. या ठिकाणी रील स्टार गुड्ड्या जाधव आलेले आहेत. आमच्या संदीप मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतो. मी आदित्य शिरवटकर यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचं आहे. रील स्टार गुड्ड्या जाधव. आणि आमच्या कोपरा ग्रुप साठी कॉमेंट्रेटर म्हणून आले होते गुड्ड्या जाधव. चला, गावदेवी रायडर्स वडवली आणि ओम जाकमाता कापोली सामन्याला सुरुवात झालेली आहे. गावदेवी रायडर्सच्या संघाकडून प्रथमच साड्यावरती गेलेला आहे तो 6 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. डाव्या कोपऱ्यामध्ये संत गतीने खेळ करत आहे तो आणि ते रिकामे असते. मागे परतले, त्यांना प्रत्युत्तर. सर्वेश कांबळे ना. पार्थ लिहितोस का पार्थ? हे बा आला ते आला घ्या. त्याला 800 रुपये दे त्याला. घ्या, चालू करा. प्रेक्षकामध्ये कुठे आमचे मित्र उमेशजी बिराडी कॉन्ट्रॅक्टर, उमेशजी बिराडी कॉन्ट्रॅक्टर असतील तर आम्ही कृपया स्टेजकडे या. उमेशजी बिराडी आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. उमेशजी बिराडी हो बघा इकडं. उमेशजी बिराडी चढावरती गेलेला आहे तो ओम जाकमाता कापोली या संघाचा. पाहूया त्याची पकड झालेली आणि त्या पकडीमध्ये तो खेळाडू बाद झालेला आहे. त्यांना प्रत्युत्तर. ओमकार 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गावदेवी रायडर्स संघाचा ओमकार, ज्याच्यावरती संघाची खरीखुरी जबाबदारी आहे तो ओमकार. पाहूया ओमकार. 6 विरुद्ध 1 खेळ करत आहे ओमकार आणि त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे तो ओम जाकमाता कापोली या संघाचा. आणि त्यांना प्रत्युत्तर चढाईवरती गेलेला आहे तो 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू जाकमाता संघाकडून. त्यांचा विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रायडर्स वडवली. लातेनी गडी कसा मारावा या विचारामध्ये, परंतु त्यांना काही जमलं नाही. ते रिकामे असते, मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर. अमोल 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा अष्टपैलू खेळाडू, भरपूर ताकदीचा अमोल गावदेवी रायडर्स या संघाकडून चढाईवरती गेलेला आहे. त्याचा विरुद्ध संघ आहे तो ओम जाकमाता कापोली. 5 विरुद्ध 1 अशी लढत देत आहेत ते अमोल, परंतु त्यांना काही जमलं नाही आणि ते सुद्धा हुलकावणीचा खेळ करून मागे परतले. आपण पाहिलं असेल की गावदेवी क्रीडा मंडळमध्ये दिनेश रोटकर हे खेळायचे आणि दिनेश रोटकर यांचे 4 चिरंजीव या गावदेवी रायडर या संघामध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत. अमोल चढाईवरती गेलेला आहे तो अमोल. विचारपूर्वक त्यांची चढाई आहे तो अमोल. गडी कसा मारावा या विचारामध्ये निदान रेषेवरती खेळ करत आहे अमोल. प्रेक्षकामध्ये कुठे प्रदीप कांबळे असतील, तसेच दिनेश रोटकर आणि आमचे मित्र परशुराम पाटील कापोली यांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजकडे यायचंय. 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा जाकमाता कापोली या संघाचा. पाहूया डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई गेलेला आहे. लातेनी गडी कसा मारावा या विचारामध्ये, परंतु त्यांना काही जमलं नाही. इकडून तिकडे चढाई करत आहेत ते ओम जाकमाता कापोली या संघाचा खेळाडू. विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रायडर्स वडवली आणि गावदेवी रायडर्स या संघाचं क्षेत्ररक्षण मजबूत आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांची पकड झाली, त्या पकडीमध्ये ओम जाकमाता कापोली संघाचा खेळाडू बाद झालेला आहे.
ओमकार चढावरती गेलेला आहे तो ओमकार. गावदेवी रायडर्सच्या संघाचा सुंदर असा खेळ करत आहे 4-1. आणि ओमकार 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 आणि त्याची पकड झालेली आहे आणि त्या पकडीत ते बाद झालेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढावरती गेलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काहीतरी करा. विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रायडर्स वडवली. 6-1 असा खेळ करत आहेत निदान रेषेवरती आणि त्यांची मला असं वाटतं पकड झालेली आहे आणि त्या पकडीत ते देखील बाद झालेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर खूप खोलवर चढाई केलेली आहे. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू परशुराम पाटील कापोली यांच्याकडून आमच्या संदीप क्रीडा मंडळाला रोख 201 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ आभारी आहे. एक कापूस द्या रे. उडव तिथं उडव खाली उडव. हॅलो. आमचे सन्माननीय अतिथी भाऊ साळुंके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. भाऊ साळुंके आमचे गोल्ड मॅन भाऊ साळुंके. अमोल चढावरती गेलेला आहे तो अमोल गावदेवी रायडर्सच्या संघाकडून. विरुद्ध संघ आहे तो त्यांचा ओम जाकमाता कापोली. 4-1 अशी लढत देत आहे. खूप खोलवर चढाई गेले अमोल याने. हाताने गडी कसा मारावा या विचारामध्ये अमोल. पाहूया अमोल खोलवर चढाई करीत आहे. अमोल छान सुंदर अमोल आणि अमोल यांची पकड झालेली आहे आणि त्या पकडीत अमोल बाद झालेले आहेत. आणि थर्ड रेडवर गेलेला आहे तो ओम जाकमाता कापोली या संघाचा 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. पाहूया थर्ड रेड आहे. काहीतरी करा आपल्या संघासाठी. इकडून तिकडे खेळ करत आहेत. आपल्या संघासाठी गुण कसा मिळवून द्यायचा प्रयत्नात परंतु त्यांची पकड झाली. त्या पकडीत ते बाद. पुन्हा एकदा अमोल चढाईवरती गेलेला आहे तो अमोल गावदेवी रायडर्सच्या संघाचा अमोल. चार विरुद्ध 1 असा खेळ करत आहेत परंतु ते देखील मागे परतले. ओमकार चढाईवरती गेलेला आहे तो ओमकार.
10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गावदेवी रायडर्स संघाचा ओमकार. चढाईवरती चढाई होते मात्र लढाई काय होत नाहीये. संत गतीने खेळ सुरू आहे. जाकमाता संघाचा हा 4 नंबरचा खेळाडू. हॅलो, आता थोड्याच वेळात आमचे या ठिकाणी सन्माननीय अतिथी येणार आहेत, तर कृपया स्टेज जरा खाली करायचं आहे. ज्या खुर्च्या आम्ही त्यांच्यासाठी लावलेल्या आहेत तर कृपया जर कोणी खुर्चीवर बसले असतील स्वतः. आता थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत. हा तर गावदेवी रायडर्स आणि हे चालू आहे ना. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा चौथा सामना जीके मुंबई आणि डोंगरी शिवरदेव दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे, चालू सामना संपताच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. जीके मुंबई आणि डोंगरी शिवरदेव. या ठिकाणी जे आमचे आमंत्रित निमंत्रित पाहुणे आहेत त्यांची यायची वेळ झालेली आहे, तर कृपया स्टेज थोडा खाली करा. हॅलो, या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन मोहम्मदभाई मेमन, उदयदादा बापट, भाऊ पिळणकर आणि कोण आहे दुसरा कोण आहे? तिघेच आहेत ना. मकर संक्रांतीच्या निमित्त दरवर्षी आम्ही या ठिकाणी कबड्डीचे सामने भरवत असतो. या ठिकाणी याही वर्षी आमदार चषक 2026 कुमारी आदितीताई तटकरे महिला बाल कल्याण मंत्री यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही या स्पर्धा भरवलेल्या आहेत. संदीप क्रीडा मंडळ वडवली आयोजित 26वा क्रीडा महोत्सव या ठिकाणी आता संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय मोहम्मदभाई मेमन, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, तसेच उदयदादा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, तसेच महेश पिळणकर, अजून कोण आले रे, तसेच भाऊ साळुंके हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात झालेली आहे. 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा ओम जाकमाता कापोली या संघाचा खेळाडू. विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रायडर्स वडवली. पाच 5 गावदेवी रायडर्स 5 ओम जाकमाता कापोली 5.
चेहऱ्यावरती गेलेले थर रेड 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा ओम जाकमाता कापोली या संघाचा थर रेड वरती गेलेला आहे. पाहूया 4 विरुद्ध 1 अशी चढाई करत आहे. इकडून तिकडे लातेनी गाडी मारण्याचा आटोकाट पर्यंत, पण त्यांना काही जमलं नाही आणि त्यांची पक्कड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ओम जाकमाता कापोली या संघाचा खेळाडू बाद झालेला आहे. त्यांना प्रत्युत्तर गावदेवी रायडर्स संघाकडून अमोल. दरवर्षी आमच्या संदीप मंडळाचे सामने आम्ही आयोजित करत असतो आणि दरवर्षी न चुकता या ठिकाणी मोहम्मदभाई मेमन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, तसेच उदयदादा बापट माजी सरपंच दिव्यागर, तसेच महेश बियनकर सुवर्ण गणेश ट्रस्ट अध्यक्ष हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. तसेच भाऊ साळुंके हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी संदीप मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सुदर्शन रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर ओम जाकमाता कापोलीचे अभय 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. आपल्या संघाकडून वारंवार चढाई होत आहे अभयाची. त्यांचा विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रायडर्स वडवली. 4 विरुद्ध 1 असा खेळ सुरू आहे. गडी कसा मारावा या विचारामध्ये अभय यांचा प्रयत्न, परंतु त्यांना काही जमलं नाही आणि ते रिकामे असते मागे परतले आहेत. त्यांना प्रत्युत्तर ओमकार. ओमकार चढाईवरती गेलेला आहे. या पुढील होणारा सामना GKM मुंबई विरुद्ध डोंगरी शिवरदेव. चालू सामना संपताच आपला सामना खेळवण्यात येईल याची दोन्ही संघाने नोंद घ्या. सुधाकर मांजरेकर यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 101 रुपयाची देणगी आली. धन्यवाद. बाबू 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू इकडून तिकडे गडी कसा मारावा या विचारामध्ये 4 विरुद्ध 1 अशी लढत. बाबू परंतु बाबू यांची पकड झाली. ओम जाकमाता कापोली या संघात रेड. गावदेवी रायडर्सच्या संघाचा 14 नंबरची जर्सी परिधान केलेला उंचपुरा बांधा असलेला खेळाडू पाहूया थर्रेड साठी गेलेला आहे. त्याचा विरुद्ध संघ आहे तो ओम जाकमाता कापोली आणि त्यांची पक्कड झालेली त्या पकडीमध्ये बाद. या अगोदरचे क्वार्टर फायनलचे 2 सामने झाले, अतिशय रंगतदार सामने झालेले आहेत आणि हा तिसरा सामना सुद्धा रंगतदार होत आहे आणि चौथा सामना सुद्धा रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. खरोखर या ठिकाणी आलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. या ठिकाणी अभय 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा ओम जाकमाता कापोली संघाचा हुलकावणीचा खेळ करून तो मागे परतला. त्याला प्रत्युत्तर सुदर्शन रोटकर. गावदेवी रायडर्स या संघाचा 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू हुलकावणीचा खेळ केला आणि रिकामे असते मागे. फक्त चढाईवरती चढाई होत आहे, लढाई काय मात्र होत नाहीये. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामना समान गुणावरती आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. ओमकार रिकामे असते मागे गेलेला आहे. ओमकार अरे काय वरती काय तुमचा लगेच येत रे. हे आमचे सदस्य मॅच बघायला आलेत. अरे खाली जा जरा. गेला तो. तुम्हाला खालून पण बघतोय ना, ते दिसतंय तुम्हाला मॅच. बाबूजा प्रत्येक वेळेला लाईनमॅनला सांगावं लागतंय, हे आपलं दुर्दैव आहे.
हे हात वर करा लाईनमन. वीरेंद्र साखळे, सुनील खेऊर हात वर करा. बाबू इकडे कोण आहे या साईडला? जितेंद्र खेऊर हात वर करा. दिसलात? तुमची आमच्याकडून काय अपेक्षा असेल तर आताच सांगून ठेवा लाईनमन. बाबू चढाईवरती गेलेला आहे. ओम जाकपाता कापुली या संघाचा 5 नंबरची जर्सी परिधान केलेला आहे. 4 विरुद्ध 1 अशी चढाई, खूप खोलवर चढाई करण्याच्या जोशामध्ये पाहूया बाबू काय करतात की नाही. आणि खरोखर बाबू यांची पकड झाली. त्या पकडीत बाबू बाद. कृपया त्या कॅमेऱ्याच्या साईडला जे पब्लिक उभी आहे त्यांनी बाजूला व्हा. आमचे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर प्रेक्षक आडवे आहे. आठ नंबरची जर्सी परिधान केलेला हा ओम जाकमाता कापोली संघाचा अभय. पाहूया अभय, ज्याला भय नाही तो अभय विरुद्ध संघावरती चढाई केलेली आहे. आणि विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रायडर्स. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा ओमकार गावदेवी रायडर्स या संघाचा. किती मिनिटं सांगितले? 3 मिनिटं सामना संपायला, शेवटची 3 मिनिटं. अभय चढाईवरती आलेले आहेत. ते अभय डाव्या कोपऱ्यामध्ये खेळ करत आहेत. बोनस गुण कसा मारावा या विचारामध्ये आहे. ते अभय इकडून तिकडे तिकडून इकडे लातेनी गडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न, पर्यंत त्यांना काही जमलं नाही. पाहूया अभय विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रायडर्स. गावदेवी रायडर्स या संघाचं क्षेत्ररक्षण मजबूत आहे. आणि ते हुलकावणीचा खेळ करून मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर ओमकार. आणि ओमकार देखील हलकीशी चढाई करून मागे परतले. शेवटची 2 मिनिटे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. थर्रेड झाड्यावरती गेलेला आहे तो अभय. पाहूया काहीतरी करा. ओम जाकमाता कापुली या संघाचा 8 नंबरची जर्सी परिधान केलेला अभय आणि त्याची सुद्धा पकड झालेली आहे. त्या पकडीत ते सुद्धा बाद झालेले आहेत. अमोल थर्रेड वरती गेलेला आहे तो अमोल रोटकर. हॅलो, आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय उदय शेठ लटके यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्यासोबत रोहित वसंत पाटील उर्फ बंटी यांचं सुद्धा आगमन होत आहे. तसेच प्रज्योत गाणेकर यांचं सुद्धा आगमन होत आहे. अमोल चढाईवरती गेलेला आहे तो अमोल. पाहूया 4 विरुद्ध 1 अशी अमोल यांनी, परंतु अमोल यांची पकड झाली. त्या पकडीमध्ये अमोल देखील बाद झालेला आहे. बाबू चढाईवरती गेलेला आहे. ओम जाकपाता कापुले या संघाचा इकडून तिकडे खेळ करत आहे. बाबू 5 नंबरची जर्सी परिधान केलेला आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढ केले आहे. बाबू हे बघूया काहीतरी करा बाबू आपल्या संघासाठी. आपला संघ आपल्याकडे आशेने पळत आहे. आणि बाबू काहीच नाही झालं. बाबू यांची पकड झाली. त्या पकडीमध्ये बाबू बाद झालेले आहेत. मिहीर अल्केश पिळणकर यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद.
प्रेक्षकामध्ये कुठे रोहित वसंत पाटील उर्फ बंटी आपण असाल कृपया स्टेजकडे या. तसेच प्रज्योत गाणेकर, तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक उदय शेठ लटके आपण कुठे असाल स्टेजकडे या. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आले. चालू सामन्यामध्ये गावदेवी रायडर्स विजयी झालेले आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. चला, चालू सामना संपलेला आहे. तरी GKM मुंबई विरुद्ध डोंगरी शिवरदेव. विशाल विश्वास पाटील यांच्याकडून 501 रुपये देणगी आलेले आहे. धन्यवाद. चला, चालू सामना संपलेला आहे. तरी GKM मुंबई विरुद्ध डोंगरी शिवरदेव. ताबडतोब चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना, गणवेशासह क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. GKM मुंबई विरुद्ध डोंगरी शिवरदेव. सामना संपला की लाईनमॅन पण जातात. आमच्या Lineman. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक उदय शेठ लटके, तसेच रोहित वसंत पाटील उर्फ बंटी, तसेच प्रज्योत गाणेकर यांचं मी संदीप मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अनिल मांजरेकर त्यांना लाईन दोरीवरच मारायला सांगा हो. ती दोरी जागेवर आहे, फक्त लाईन जागेवर नाही. ते रांगोळीमध्ये कलर भरतायत तसे भरतायत ते. अरे 4 लाईन मारायला आहेत. रमेश घरत प्रेक्षकामध्ये कुठे रमेशजी घरत असतील, आमच्या मंडळाने आपली